राम कृष्ण सुगंध खाली हो जाए Oh,
संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे आणि कने देवा काही वैष्णवा संगती सुख वाटे संगती सुख वाटे जीवा
मंजुरा वडगाववाडी. सुख वाटे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा सुख वाटे जीवा वैष्णवा संगती 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 सुख वाटे जीवा आणि कवी देवा गायने आणि कवी देवा गायने गायनाचे मुळे आपुलिया गायनाचे मुळे आपुलिया छंदे गायनाचे मुळे आपुलिया छंदे आणि खरे देवा गायने आणि खरे देवा गायने गायनाचे उडे आपोरी आछाले गायनाचे उडे आपोरी आछाले गायनाचे उडे आपोरी आछाले मनाची आनंदे आवडी मनाचे आनंद आवडी
गायनाच्या मुळे आपोली
काही नेने गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता पुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठाला भीमरत्नवर पुंडरीकाला तुमनेंद्र स्वांगतिष्ठं दमांत कंदंबर ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं भटरंगा श्री काहीच नेहमी बोलत वचने हाती भावे कामस्त काही पाया श्रीचरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग सर्वात श्रेष्ठ महान संत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा आहे जीवानिक मी देवा काही नेने गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये हरिभक्ती परायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य तात्यासाहेब महाराज वासकर यांच्या कृपा आशीर्वादानं तसेच हरिभक्ती परायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य सद्गुरू शिवराम बुवा देंडे गावकर यांच्याही कृपा आशीर्वादानं तसंच हरिभक्ती परायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य संत मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादानं सर्व गावकरी मंडळी टाळकरी मंडळी श्रोते मंडळी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं सर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य श्रोते मंडळी पंक्ती देणारे जेवणारे सर्वांच्या सहकार्यातून 13व्या वर्षातली आजची दुसरी सेवा आहे आणि ती चुकून योगायोगानं तुमच्या सेवेचा लाभ हरिभक्ती परायण परमपूज्य
मृदंगाचार्य राहुलजी महाराज यांच्या माध्यमातून तुमच्या सेवेचा योग विठला अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. तुकाराम महाराजाला भगवंताने असं एके दिवशी दटावून विचारलं, जय हरी. महाराज म्हणले, जय हरी. नाही, माझं म्हणणं असं आहे महाराज, काय तुम्हाला सुख नेमकं वाटलं कुठं? तुकाराम महाराज सांग, देवा तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, तुमच्याजवळ एक सुख आहे, पण तुम्ही तुमच्याजवळ तुम्हाला म्हणण्यापेक्षा ह्यांच्याजवळ सुख आहे असं भगवंताला उत्तर आहे तुकाराम महाराजांचं. सुखाची ठिकाणं दोन आहे, एक संत आणि दुसरे भगवंत. मान्य महाराज, संताजवळ सुख आहे ओरिजिनल, द्यायला तयार आहेत का? एक नंबरचे उदार आहेत का? मिळतं ना, गेल्या गेल्या देतात. एकच आहे का फुकट आहे? निव्वळ फुकट आहे. सरसकट सर्वांना मिळतं पण एक आट आहे. काय आट आहे? तिथं असं सहज गेला सुख घेऊन आला असं मिळत नाही बाबा. तिथं गेल्यानंतर गा, नाचा, उड्या मारा आणि 3 गोष्टी घेऊन जा, छंद, आनंद आणि आवड. नक्की सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. असं गेल्यावर सुख मिळेल. अजून एक अडचण आहे. काय अडचण आहे? 3 गोष्टी सोबत न्या आणि 4 गोष्टी घरी ठेवून जा. लाज, भय, शंका आणि मान. त्यातलं एक जरी संघ असलं का तरी मरेपर्यंत तुम्हाला त्यांच्या सोबत राहून सुखाची प्राप्ती होत नाही. मान्य महाराज, आम्ही सगळं सोडून दिलं आणि त्यांच्या सोबत राहिलो, सुख मिळेल, पण आमचं कसं होईल? तुकाराम महाराज, तुम्ही तुमची काळजी करू नका, मी आता त्याला सांगतो, ह्यांना बरं सांभाळा. असा 4 चरणाचा भावार्थ आहे. सर्वांना इच्छा आहे सुखाची आणि माझ्यासाठी सर्व आपण दुःख भोगतो आहोत. 2-2 मिनिटं सांगतो, लक्ष देऊन ऐका. जगाच्या पाठीवर 1 नंबर दुःख देणारं कोण आहे? त्याचं नाव संसार आहे. संसार इतकं कोणी दुःख देत नाही आणि संसार इतकं जगाच्या पाठीवर खोटं दुसरं काही नाही. 1 नंबरचा खोटा आहे, त्याचं बी नाव संसारच आहे. आणि 1 नंबर दुःख देतो, त्याचं बी नाव संसारच आहे. इतका काही वेळ नाही, 2 मिनिटात सांगतो. 1 नंबर जगाच्या पाठीवर खोटा संसार आहे. बरोबर आहे. कोण म्हणतं? सर्व संतांना विचारा, तुम्हाला पाठ आहे. हरिपाठ पाठ आहे ना. हरिपाठाचा शेवटचा अभंग आहे. माऊली सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हरिवे. तुकाराम महाराज, तुमचं मत सांगा. तुकाराम महाराजांना खोटा वाटला म्हणून तर जाळवणी संसार. संसाराच्या नावे विठले हे चित्त. कशामुळं? ते ओरिजिनल खोटं आम्हाला कळल्यामुळं. नामदेव महाराज, तुमचं मत सांगा. नामदेव महाराज, बाबांनो, संसार नुसता खोटा नाही रे. मग जेवढे जेवढे संसारला चिकटले का ते तेवढे सगळे खोटे आहेत. काय काय खोटे आहे? यादी मोठी आहे. धनदारा पुत्र धनदारा पुत्र नुसता संसार खोटा नाही. मग जेवढे जेवढे चिकटले तेवढे सगळे खोटे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. काय काय खोट आहे? धन नाम पैसा खोट आहे. लगेच तुकाराम महाराज, धनाच्या मागे
कलिकाळाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा धन खोट आहे दारा म्हणजे पत्नी खोटी आहे असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. पत्नी निव्वळ खोटी आहे असं नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. खरंच खोटी आहे हो. त्याचं नाव पत्नी आहे. विठ्ठला पटणार नाही तुम्हाला पण 2 मिनिटात सांगतो. चैत्र वैशाख महिना असावा, कडक उन्हाळा असावा, तुम्ही दोघच घरी असावं, पत्र्याचा शेड असावा, चारही बाजूनी पत्र असावं आणि दुपारचा 2चा टाइम असावा, तुम्ही दोघच असावं, तुम्ही त्यांना म्हणावं काय माझ्या पुरता कब्बर चहा करून दे दुपारी 2 वाजता चैत्र महिन्यात पत्र्याच्या शेड मध्ये करेल वाटतंय काय? खरं सांगा. एवढी खोटी आहे. बाकी काय गिरवायची गरज. तुम्हाला जर दुपारी 2 वाजता प्यायचा म्हणलं का पत्र्या शेड मध्ये चहा तर असं धरडावून चालत नाही. मिक्स बोलायचं. मिक्स कसं बोलायचं सांगतोय. असं दोघा पुरता चहा करते काय? एकट्या पुरता म्हणल्यावर मरेपर्यंत नाही. दोघा पुरता तरी बोलून घ्यावं. चैत्र महिना आहे, उन्हाळा कडक आहे, उकड आहे, आताच तुला चहा नाही करा असू दे. थोडं थोडं दोघा पुरता केला बा. मी पुन्हा एकदा हा जोडतो. लक्ष द्या. 2 कपाच्या ऐवजी 2.5 कप चहा झाला. बोलता बोलता घरच्याने तुम्हाला आगाव जायला चहा कवा दिलाय काय? बस शेतकरी आहोत ना तुम्ही. पेरायला आहोत घेऊन मी फक्त किती खोटे आहे एवढं सांगतोय. तुम्हाला अनुभव आहे. पेरायला तुम्ही गेला आहोत घेऊन नवऱ्यामध्ये गेला आणि बजावून सांगितलं बरं का ते नेहरीच्या भाकरी असतात ना, नेहरी असतात तुमच्याकडे, ते भाकरी घेऊन या. काका म्हणलं जावा तर खरं भाकरी घेऊन या. ते गेलं आऊत चालू केला. चालू झालं. एक आवड मिळाला आणि ते 10:30 वाजता भाकरी घेऊन आल्या. भाकरी 2 खाली असतात. डब्याचा डबा असतो. डब्याचं टोपण फिट नसतं. जुन्या काळात. आता पण डबा नेत नाही. ती भाकरी नेत नाही. घरनंच खाऊन जायचं जेवायला घरला यायचं. अशी स्कीम आहे शेतकऱ्याची आता. जेवण जा ते मला बरं जेवायला घरला या ते मला येतो. 2 भाकरी खाली. डबे लोज होते त्या काळचे आणि ते पातळ भाजी डब्यात असते. ते पातळ भाजी वरण 2 भाकरीवर सांडू नये म्हणून ती म्हातारी पापोडा घालायची डब्याच्या आणि त्या टोपणाच्या मध्ये पापोडा घालायचा आणि वरण टोपण दाबायचं. 1 भाकर इकडे दुमते करून ठेवायचे. ठेसा वगैरे थोडंसं मिरचू 2 असे लोणच्याच्या फोडी. गेली म्हातारीला बघितल्यावर म्हातारीनं आऊत सोडला आणि ते लिंबा खाली बैल बांधली आणि मग म्हातारीनं ह्याच्या गळ्यातलं उपरणं उपसलं आणि दोघाच्या मध्ये टाकलं आणि कळशी ह्याच्या जवळ दिली. पाणी घेऊन या ते म्हणलं. 11 वाजतो राहूत हाणून पुन्हा पाणी आणायला गेलं. हेनं ढेकळ थोडी आंब्या खालची पायानं लाताळली म्हातारीनं. हे पाणी घेऊन आलं. दोघाच्या मध्ये कळशी ठेवली. उपरनं दोघाच्या मध्ये वल्ल. ह्यानी भाकरीची म्हातारीनं गाठ सोडली. भेजलेली भाकर त्याच्यामोर ढकलली. कोरडी भाकर आपल्यामुळं वल्ली. डब्यातली भाजी आपल्याला घेतली आणि टोपणात भाजी म्हाताऱ्याला दिली. 2 घास खायला आणि मी जवळ जायला आलं. काका काय भाजी एवढीशीच? ते मला खरं सांगू का महाराज सप्त्याशिवाय पोटच भरत नाही. एवढी खोटी आहे. विठाला मुलगा खोटा आहे. धन दारा पुत्र नाम मुलगा निव्वळ खोटा आहे. ह्यांना माहिती आहे जुन्या माणसाला. राहायला शाळेत गेला का भात खायला त्या माणसाची गाडी घेऊन विचारा मुला 3 आहे ती म्हणला. 3 बरं आहे का? बोलत नाही मला. 13 वर्ष झाली. खाता काय? शाळेतल्या भातावर आहे म्हणलं. जुळतं कसं? सुट्टी पडल्यावर अवघड होतं. नाही तर भातावर जेवते भागतं म्हणलं. मुलगा बोलत नाही का? मुलगा बोलाय सोडा म्हणला. घरचं कोणीच बोलवत नाही. आज मला कळलं महाराज मुलं निव्वळ खोटे आहेत. पदर पसरतो माझा एवढा काही संबंध नाही पण मुलं निव्वळ खोटे आहेत हे वेळ निघून गेल्यावर कळतं. जग खोटा आहे. तो का म्हणे जन दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. जगाचा आपला काही संबंध नाही. धनधारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व मिथ्या. ह्यांचा शब्द आहे मिथ्या. मिथ्या म्हणजे खोट. माऊलीचा शब्द आहे लटिका. नाम खोट आहे. मान्य महाराज हे सगळं खोट आहे म्हणता. निव्वळ खोट आहे. मग खोट जे अर्थी आहे त्या अर्थीच दुःख देतं. मी पुन्हा एकदा जोडतो. जे खोटं असतं का ते त्रास करतं. कळतं नाही? चोख आहे. खोटं असलं का टेन्शन येतं. सुख एकाही जीवाला संसारात मिळत नाही. कळतं नाही?
फक्त तुमची नजर तुम्हाला ताणते पळ पुढं बरं आहे. चल पुढं बरं होत असतं. चल चल पुढं बरं होत असतं. चल पुढं पळ कोणता घेऊन ठेव. नको बांधू पोरं बांधतील घे बरं आहे. नाही 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 एवढी तुमची नजर तुम्हाला ताणते. मरेपर्यंत सुख लागू देत नाही. त्याचं नाव संसार. तुमच्यातलं नाही आमच्यातलं सांगतो. तुम्हाला काय त्रास आहे का बसणाऱ्या माणसाला? बसवाडून जर बसला काटाळा तर नाही गाला. मधून जर माणूस कोणी उठून गेला का महाराज त्याला खाली बस म्हणायचं राहिलं नाही. खाली बसा तुम्हाला ह्यासाठी आपण मध्ये येत नाही म्हणा. एवढं दम देऊन आपण कुणाचं बोलून घेत नाही. मला जावा 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 ते जास्त विठ्ठल विठ्ठल भजन करायचे एवढं तुमचं बरं आहे. हात जोडतो. पण तुम्हाला बसून बसून वाजवणाराचं बरं वाटतं. वाजवणाऱ्याला म्हणणाराचं बरं वाटतं. म्हणणाऱ्याला प्रवचन करायचं बरं वाटतं. प्रवचनकाराला कीर्तन करायचं बरं वाटतं. कीर्तनकाराला मठ वाल्याचं बरं वाटतं. मठ वाल्याला दिंडी वाल्याचं बरं वाटतं. दिंडी वाल्याच्या बरं आहे ना मला सगळं सोडून देऊन ऐकणाराचं बरं आहे. जावे त्याच्या वंशात पुण्यात हा जोडतो. संसारात तीच लेवल आहे. माफी मागून सांगतो 2 मिनिटात. मजूर असतो ना मजुरी करणार त्याची गाडी घ्या. बाळू काय काय चाललंय? मजुरी करतो राव म्हणला. बरं आहे का? कायच्या कोणाला बरं आहे का? 4 पिढ्या झाल्या आमच्या खापावर नुसती मजुरी आहे. पांडुरंगाने एवढी परीक्षा घेऊन ये महाराज कसली असावी. 1 एकर गव्हाला स्वतःची जमीन पाहिजे. मला वाटतंय मजूर आला 1 एकरवाल्याची गाडी घ्या. ती म्हणतं 5 एकरवाल्याचं बरं आहे. 5 एकरवाल्या विचारते म्हणतो 100 एकरवाल्याचं बरं असं. 100 एकरवाल्याच्या दिवस 500 एकरवाल्याचं बरं आहे. 500 एकरवाल्याची गाडी घ्या. बरं आहे का? काय राहिले मला शेतीत बरं आहे का? अंगावर झालं ती 500 एकराचा उतारावाला. एवढी मोठी जमीन नाराज आहे. काय राहिले कसली असावी. 2000ची कोणामध्ये सरकारी नोकरी पाहिजे. कोण म्हणतंय 500 एकरवाला. 2000 वाल्याच्या 50,000 वाल्याचं बरं आहे. 50,000 वाल्याच्या 1 लाख वाल्याचं बरं आहे. 1 लाख वाल्याचं 2 लाख पगारदाराचं बरं आहे. त्याला याच्यावर बरं आहे का? ह्यात काय नाही व्यापारात बरं आहे. 1 नंबर मोठा व्यापारी सोन्याचा त्याला विचारा बरं आहे का? तुम्ही तर सगळं सोडून देऊन खरंच मजुराचं बरं आहे. मला एवढा वेळ नाही बरं का. 2 मिनिटात सांगतो. 2च मिनिटात. मजुराचीच गाडी आहे. जय हरी बाळू जय हरी. काय चाललंय? खरंच मजुरी करतो. बरं आहे ना? नाही 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 1 एकर घेईन तवाच मरण म्हणला. 4 पिढ्या जमीन नाही गुंठावर आणि खरंच त्याला मिळाली. भाग्यवान होता. 1 एकर घेतली बरं आहे ना? जमीन 1 एकर आहे म्हणला. बरं आहे का? आपण वहिवाटीत नाही राहू म्हणलं. वहिवाटीत नाही घेतली कशाला? 3 वर्ष वहिवाटली म्हणलं. झालं काय? सगळं बैलाच्या भाडेवारी गेलं म्हणलं. महाराज 2000 रुपये बैला भाड्या. मला ते 9 वाजता बैल घेऊन येतं म्हणलं. 1 मोरण अंत खेळ वर घे खेळ खाली दाबी आठाना आकड लांबेव 5 ठोक रूप नकाळ टाकायला राव म्हणलं त्याने. का मला जाऊन पैसे दिले तर 200 रुपये तुझ्या राहिलंच म्हणते मला. काय पण काय नाही जमीन नाही बरं आहे. जमीन परवडेल. 3 एकर बागायत पाहिजे. त्याला वाटतं बागायतदाराचं बरं आहे. 3 एकर बागायतदाराची गाडी घ्या. जमीन 3 एकर बागायत वय एवढ्यावरूनच कळलं त्याला परवडत नाही. बरं मेळ लागत नाही म्हणला. कवा बटन दाबलं पाणी वर आलं नाही वय गल्लं मला. ठेवत जाते मला. 2चा मेळ लागतो. स्टार्टर जळतो मला. 3चा मेळ लागतो. केबल जळते मला. नाही सगळं नीट होतो मोटर जळते मला. आणि सगळं बरोबर करायला डिपो जातो मला. मग काय म्हणला त्यात काय नाही. नाही जमीन खरंच परवडेल. 15 एकर 20 एकर पाहिजे. वेळ कमी आहे आपल्याला. 20 एकर वाल्याची गाडी घ्या. जमीन 20 एकर बरं आहे ना? मजुरीवारी चाललं राव म्हणला सगळं. नाही परवडेल. 50 एकर पाहिजे. 200 एकर पाहिजे. 500 एकर वाल्याचीच गाडी घ्या. जमीन घ्या बसा. लोड ढाळजत बसलेला तक्याला टेकून गादीवर म्हातार. पितळाचा खालबाता येईल त्याला चहापान. 500-600 पानाचा भुकना रोज करायचं. या चहा प्या पान खाऊन जा. 500 एकर एकट्याच्या नावावर बरं आहे ना? ह्यात काय राहील नाही राव. एवढी मोठी जमीन पडक का ठेवली. लोक नावं ठेवतील म्हणून वाय वाटतं मला. महाराज आमच्या मर्जीवर काय चालत नाही. हे मजुराच्या मर्जीनं वागावं लागतं. हे काय का बरं का? कोण म्हणतं 500 एकर वाला. म्हणलं असं कसं? मजुराच्या मर्जीवर 500 एकराचे मालक आहे. तसंच झालं राव म्हणला गेल्या वर्षी. झालं काय? ते पेरणी असतात तुमच्याकडे. पेरणी 10-12 बैला जोड्यात म्हणला. 5-25 नोकर आहेत. पेरणी जुळत आली म्हणला. म्हणजे संपत आली. आणि मी सहज त्यात 2 नोकरला विचारलं बाळ इकडे का पेरणी कुठून आली? हे वरचं 5 एकर राहिले घालचं 10 एकर राहिले. असं कर कसं कर? वर गहू पेरण खाली हरभरे पेर. दर डाऊन बोललो म्हणलं मी. जर नाही राव त्याने ऐकलं. त्याने माझं पान खाऊन मला सांगितलं वर गहू येत नाही आणि खाली हरभरे येत नाही.
अरे मी सांगतो मग पेर येत नसतं म्हणला. मी पेरलेला आहे. तुझं वारं गेलं म्हणलं आता येत नाही. पेरावं लागेल. पेरतो म्हणला मला काय. आणि ते गेलं बी घेऊन. तुम्ही शेतकरी आहात ना. हरभरे दाट पेरले आणि गहू पातळ पेरले. गव्हाचे 9 पाणी होकिवीन हरभऱ्याला 11 पाणी आगाव दे. माझ्या विरोध वागतो काय म्हणलं. दोन्ही खळी एक दिवशी केली आणि 1.5 पाहिली मला आणला मालकामोर टाकला. खरी दोन्ही बी झाली माझ्या. माल एवढाच झाला मला. कस काय सांगत होतो म्हणला मी वर गहू येत नाही ना येत नाही. हा जोडलं 500 करवल्याने त्याला. तुला कळलं तसं कर रे बाबा. महाराज ह्यात काय नाही. कसली बी असावी 2000ची कवयना पण सरकारी नोकरी पाहिजे. कोणाला वाटतंय 500 कर वाटतो 2000 पगार बघा. ज्याला 2000 पगार आहे त्याची गाडी आहे. पगार 2000 आहे म्हणजे बरं आहे ना. अक्षदा पडेस तर खेळतो म्हणजे. नवीन स्कीम आली. शेतकऱ्याला कोण देत नाही. तुमच्याकडे कसं आहे आम्हाला माहित नाही. पण आमच्याकडे शेती मोबल काय आहे बस बसली राहू तशीच. 35-40 वर्षाची तशीच जायची. काय करतो शेतीला मागं राहिला रे असं नसतं जुळत. आणि त्यातनं एक चलाक ती 2000वर राहायचं. पगार 2000. बरं आहे का. लगेच झाल्यावर गबाळ गुंडाळून गावाकडे मला नसतं भागत 2000. नाही नोकरी खरीच बरी आहे महाराज. 5000 पगार पाहिजे. त्याला 5000 पगार त्याची गाडी पगार 5000. बरं आहे का. माता मात्र आहे तर बरं आहे मला. माता माझ्या तुझ्या पगाराचा काय संबंध आहे. थोरल्याची नजर चुकवून म्हाताऱ्याला लाईट बिल आणि घर भाडं भरतं म्हणलं. पीठ मीठ इसूर कोटन चटणी म्हातारी देते म्हणलं. दोन्ही मिळली की राजीनामा नाहीराव भागायचं म्हणलं. नाही नोकरी खरीच बरी आहे. 50,000 पगार पाहिजे. त्याला वाटतं 1 लाख पाहिजे. त्याला वाटतं 2 लाख वाल्याचं बरं आहे. 2 लाख वाल्याची गाडी घ्या. जय हरी साहेब जय हरी. पगार ज्ञान बोल लागी बोलच ना 2 लाख पगार घेऊन. पगार 2 लाख त्याला आमचे टाळकरी बरं. मोठे मोठे नारळतात आणि तुम्हाला 2 लाख पगार असून तुम्ही बोलत नाही. काय यात नाही राव. बरं नाही. पहाटे 3ला जावं लागतं आणि संध्याकाळी 1ला यावं लागतं. स्वप्नात विश्रांती नाही. कोण खातो पैशाला. आमच्यापेक्षा किराणा दुकानदार बरा. शाळेजवळ दुकान आहे. मला पेन पेन्सिल गोळ्या बिस्किट शाळेतल्या 5-20 कोंबडे टीचित राहते राव म्हणलं. आता 2 लाख वाला दुकानदाराकडे बघून हैराण आहे. दुकानदाराचं बरं आहे. दुकानदाराची गाडी आहे. जय हरी जय हरी. दुकान 3 वर्ष झाली. बरं आहे का. माल भरीत नसतो म्हणला. माल भरीत नसतो दुकान टाकलं कसं. एकदा पहिल्यांदा भरला होता मला. झालं काय सगळा उधार घ्यायला म्हणाला. त्याला बरं आहे ना उधार द्यायचं मांडून ठेवायचं मागून घ्यायचं पुन्हा द्यायचं. ना कशी कोमलला गिराईक हुशार निघले. उधारी माहिले गिराईक दुकान बदलते काठा निघला राव म्हणला. ह्यात काय राहिले. आमच्यापेक्षा पिठात चक्कीवाल्याचं बरं. चक्कीवाल्याची गाडी घ्या. जय हरी जय हरी. चक्की 20 वर्ष झाले. बरं आहे का. पहिल्यांदा राहील नाही राव मला. पहिलं 3 महिन्याला बिल होतं. आता महिन्याला बिल आहे. आमच्यापेक्षा इन्नावरची बरी. ज्याने इन्नावर चक्की टाकली त्याची गाडी घ्या. चक्की 2 वर्ष झाली म्हणला. बरं आहे का. इन्नावर आहे म्हणलं आपली. आपण बरं आहे का. राखेल लागतं म्हणलं. त्या लागण पण बरं आहे का. 50 रुपये राखेल आहे म्हणलं महाराज. आणि 6 रुपये पाहिजे दळण आहे. लय काटकसरीनं दळलं का 8 पाहिल्या होतं म्हणलं. 8 सम 48. येतात 48 आणि जातात 50. घरी बसून रोज 2 रुपये तोटा आहे. पण हे रिशीनं केल्यामुळे बंद कराय ना. ह्यात काय नाही राव म्हणला. विठाला विठाला विठाला. कपड्याच्या व्यापाऱ्याचं बरं आहे. वेळ नाही आपल्याला. त्याचं म्हणणं सोन्याच्या व्यापाऱ्याचं बरं आहे. हात जोडून सांगतो लक्ष द्या. 1 नंबर सोन्याचा व्यापारी. 500 एकर बागायतदार आणि 5 लाख महिन्याला पगारदार. तिघाले एकाच बोलावण्याच्या बरं आहे का. ते तिघही सांगत महाराज सगळं सोडून देऊन कामाला जाणाराचं बरं आहे. नीट ऐका बरं का. आणि खरंच कामाला जाणाराचं बरं आहे. मी सुख म्हणत नाही. लक्ष देऊन ऐका. बरं आहे. किती बरं आहे. ज्याला गुंठाभर जमीन नाही का 4 पिढ्या. ती झोपेत उठलं की आंघोळ करून येतं. आणि दरवाजात नारळ. पत्नी आवाज येते. बोला चहा ठेव. मध्ये जास्तवर चहा तयार आहे मजुराचा.
साखर वगैरे असे खोंग्यानं टाकतात मजुराच्या घरी 4 श्रीमंताच्या डब्यात साखरेच्या एवढं टोपण आहे. मजुराच्या साखरे डब्यात टोपण नाही, ती म्हातारी खोंगा टाकते पातेल्या. असं गोड चहा पेत तिथं बसून तमाव खात चुलीमोर. वाळ भाकर 3.5 कुस करून खात. मी पदरपासून सांगतो नीट ऐका. आज 4 पिढ्याचा मजूर आहे का, त्याच्या भाजीला शेंगदाणे नाही मला मान्य आहे, त्याच्या भाजीला तेल कमी आहे मला मान्य आहे, त्याची भाजी लयच पातळ आहे हेही मान्य आहे, पण त्याच्या घरची भाजी भरपूर आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. मोबलक आहे मोबलक. कढई भरून जेवणारी 2च, आपल्या जेवणारी 9. एवढीच भाजी नाही, आपल्यात काय राहील नाही एवढं बोलून फायदा. अहो तुम्हाला विचारून जेवायला करतात घरची माणसं. जेवणार आहेत का? मी काय कुठं जाणार आहे? किती भूक आहे? ते मला एका भाकरीची. ती म्हणली बर. मग तिने ह्याची एक तिची एक पापाची एक तायडीची एक 4च भाकरी केली आणि बसलो जेवायला. पण आगाव घेऊ वाटले. ती आपल्याकडे एकदा तिच्याकडे एकदा. हे म्हणले काय ना म्हणलं आपली एका भाकरीची बोली आहे. गरीबाच्या घरी नाही 3.5 भाकरी खाऊन आली शिल्लक आहे टोपल्या. काय भाग्यवान आहे त्याचं, काय भाग्य मोठं आहे. 2.5 भाकरी खाल्ल्या बांध दुपारची 3.5 बांधून नेल्या. ज्याच्या कामाला जाऊ चच्चल नेऊन भाकरी बांधल्या अशा. सहज लाईट नाही आहे बाबा. सप्ताहच तो लाईट येऊनच म्हणा. संध्याकाळी जागरण ह्याची दारं धरायची कोणी सांगितलं? योगाने इटकर उशाला घेऊन ठेवून दिली. 10:30ला 11ला झोपी गेलं. टेन्शन नाही, त्रास नाही, काय नाही, कुणाची उधारी नाही, स्वसाठी नाही, देणं घेणं नाही, मार्चेंट नाही, रुपया देणं नाही. लगेच झोपलं. 11 11:30 ती मालकाचा मुलगा मोटरसायकल आला. ते झोपल्याला नोकर बघून त्यानं हाक मारला. दादा झोपला काय? हे लाईट नाही, हे मला तसं दमदम उद्या दुसरीकडं. बरं लावडा मानला. आम्हाला अख्ख्या पण निघून गेलो. 2:30 वाजता उठलं, हात जोडतो, 2.5 भाकरी खाल्ल्या. 4 पिढ्याचा मजूर आहे का, रानात नेहला डबा धुवून आणत नाही. ते रानातली लक्ष्मी घरला न्यायची असते. पण खरकटा डब्यात 1 भाकरीच टोकरा टाकतं आणि खरकटा डबा घरला घेऊन येतं. काय पुण्य आहे त्याचं? धोत नाही होते 4 पिढ्याचा मजूर. तुम्ही नोकरीला आहे का यात कोण? उद्या डबा घेऊन जा आणि न धोता खरकटा घरला घेऊन या. परवा दिवशी डबा बांधतेली वाटते. हे करू नका, हे भांडणाचं मुलं आहे. घेतलं हे तर सोडून द्यावा. विठाला विठाला ते खरकट डाबा घरला घेऊन आलं, अंगणात फेकून दिला असा. कोणाची हॅपीलन पत्नीला मला वैग काय पण तिचं कोण बोलवायला आलं काय? पत्नी म्हणले प्रसादाला कुठे बोलवी तशी का? दोघं बी जेवायला आले. खचून जेवल्यावर इथल्या संयोजकांना सांगितलं कीर्तन ऐकल्यावर जेवल्यावर कीर्तन ऐकावं लागतं. ते मला आलं घरनं. घरी जाऊन जे अंग टाकलं ते 1 मिनिटात झोपी गेलं. मजूर एवढं त्याचं बरं आहे, पण त्याची नजर त्याला ताणते. पुढे गेल्यावर बरं आहे, पुढे गेल्यावर बरं आहे. तो का म्हणे उंच वाढे उंचपणे. तुम्ही जेवढं संसारात पुढे जाल का तेवढं दुःख जास्त आहे, आणि जेवढं संसारात मागं राहाल का तेवढं दुःख कमी आहे. सुखाचा विचार
संसार एक नंबर दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. मग सुख वाटलं कुठं? दोन ठिकाणी आहे देवा. कुठं? एक तुमच्या जवळ आणि एक संताजवळ. दोन्हीतला फरक 2 मिनिटात सांगतो. देवाजवळ सुख आहे पण जीवाला प्राप्त करून घ्यायला अठ्ठास आहे, आणि संताजवळचं सुख जीवाला ताबडतोब प्राप्त करून घेता येतं. त्यांच्याजवळ जेवढं आहे तेवढंच ह्यांच्याजवळ. बहुपायी संतांच्या सुखवशी ठाई, सुख तिथं आहे आणि त्यांच्याजवळ आहे. त्यांच्याजवळ मुबलक आहे. सर्व सुखाच्या अगर बाप रखुमा देवर सर्व सुखाच्या अगर, जणी म्हणे शारंगधर सर्व सुखाच्या अगर, म्हणे नरहरी सोनार आगार आहे त्यांच्याकडं, आणि ह्यांच्याकडं संताकडं त्यांच्याकडे मुबलक आहे. मान्य आहे महाराज. पण द्यायला एक नंबरचे उदार आहे. देवाजवळचं सुख घ्यायला जीवाला जड आहे, पण संताजवळचं सुख घ्यायला जीवाला सोपं आहे. कसं? ते काही तकलीफ न देता तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव संत आहे. पण ते मुबलक आहे, चिक्कार देतात, उदार आहे. एकच आहे का फुकट आहे? हा, तेवढं खोटं आहे, निव्वळ फुकट आहे. पण कलियुगाचा एक गुणधर्म आहे, जी फुकट आहे का त्याला किंमत नाही, आणि ज्याला किंमत आहे का त्याला किंमत आहे. कळते नाही? सोपं आहे. ज्याला किंमत आहे त्याला किंमत आहे, किंमत नाही किंमतच नाही. तुमच्यात तूप कसं केलं आहे? तूप खरं सांगाय मला न्यायचं नाही. आपलं चालू लेवल सांगा ना. 600. मीठ कसं किलो आहे? 10 रुपये किलो. बरोबर आहे. मोठ्या घरचं 20 रुपये किलो. 5व्या मजल्यावर राहते 25 रुपये किलो. ह्याच्यापेक्षा मीठ महाग नाही ना. मी पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष द्या. जेवायला तुम्ही बसला का एक तुपाची वाटी असते, एक तुपाची वाटी असते, आणि त्याच्या बाजूला मीठ बाजूला थोडं ठेवलेलं असतं जेवणामध्ये. असं तुम्ही तुमच्या जीवनात श्रीमंत माणूस पाहिला का की तुपाच्या वाटीतला एकच घास खाल्ला आणि तुपात हात धुवून गेला? गप्पा मला ते मोठ्या घरचं आहे. असं तुपात हात धुवून गेलं पाहिले? नाही. किती मोठ्या घरचं असू द्या, तुपाची वाटी पोसून आणल्याशिवाय राहत नाही. उलट थोडं सांगा, थोडी चोपट राहिली. मला चतकोर चपाती घेऊन जी त्याने वाटीतनं भिजवली, धुतल्यावनीच वाटी केली. 700 रुपये किलो आहे. आणि त्याच पट्ट्याच्या ताटाला मीठ असतं बाजूला, त्यांनी चोपट हाताला चोळलं आणि मिठात हात धुवून गेला. मीठ गप्पांना 10 रुपये केले आणि मीठ. पदार्पासून सांगतो, लक्ष द्या. तुपाला जेवढं प्राधान्य आहे तेवढं मिठाला प्राधान्य आहे, पण किंमत कमी असल्यामुळं हाल आहेत. विठाला विठाला असतं का त्याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष असतं, आणि जे एकच असतं का त्याला सर्वांना हव्यास असतो. जवळचं सांगतो 2 मिनिटात. फुकट आहे नको आहे, एकच आहे पाहिजे. तुमची कमिटी बसली सप्त्याची, आपल्यातलं सांगतो. सप्ताह कमिटीची मीटिंग बसली, 5-7 जण होते. ते माझ्यासारख्याचा फोन आला, जय कुठं मंदिरा कुठं काय चाललंय? ते आमचे नियोजन चालू आहे. कशाचं? सप्त्याचं. बरं मग झालं 2-3 तारखा गेल्या, 2-3 शिल्लक राहिलेत. थोडं दुसऱ्याने विचारलं कोण आहे? मला बी अंदाज नाही. विचार कोण आहे? मग आपण मी आमकाम असं. बरं बोला काय म्हणणं आहे? काय म्हणणं नाही. एखादी तारीख मिळेल का? त्यांनी का काय म्हणतंय? एखादी तारीख मिळेल का? ते मला मिळेल, पण विचार. जय हरी तारीख आहे, पण तुमचं गिन्नी घेत नाही. काय म्हणतंय? रुपया घेत नाही. कटकर म्हणला आपसरी असेल ते. बस पुढचं सांगायची गरज नाही. हा म्हणला कट केला. फुकट आहे नको आहे. मी कोणी एकदा हात जोडतो, लक्ष द्या. नाही तर आपल्यातलं सांगतो. ते टोमॅटो आहे ना, टोमॅटो आमच्या इकडे गेल्या 5-6 महिन्यात 100 रुपये किलो झाले. 5-6 महिन्यात 100 रुपये किलो टोमॅटो. मी सहज त्या मंडईला गेलो ना, आमच्या साईला टोमॅटो घेऊन या. मी आपल्या पिशवीतून ती पांढरी पिशवी घातली गेलो मंडईला. ते टोमॅटो 100 रुपये किलो. मी पिशवी बाहेर काढली नाही खिशात. मला काय झालं? काय नाही, माझी ऐपतच नाही. कसं कुठं मी महागारी फिरवतो. आमच्यातले गरीबाचं आलं, मजुरी करणार, लोकांच्या गुरावर कामाला. मला जेहारी वाढव, मला जेहारी. मला कुठे घालतो? मला कुठं नाही हो. काय घ्यायचं होतं का? नाही हो. मग इकडे कुणी घाल? हे करून असं आलं कार्यक्रमावर. घ्या की मला टोमॅटो. मला आमच्यात खायची बाबा. तू टोमॅटो घेतो म्हणला. ती वळलं टोमॅटो 100 रुपये किलो. द्या मला 2 किलो. बाळ्या तुला 350 पगार आहे.
2 किलो टोमॅटो मी तोंडात बोल घातलं म्हणलं अरे गप्पा म्हणलं गरिबांना खायचं सोडायचं काय 2 किलो घेतली माझ्या देखत 30 टोमॅटो गेल्या आठवड्यात 5 रुपये किलो झाले मी गेलो ते टोमॅटो 5 रुपये किलो मी द्या 50 किलो कारण गरीबाचे एक नियम असतो जी स्वस्त वस्तू आहे का ती घर भरून आणायची असं घर त्या वस्तूला कटाळलं पाहिजे त्याची किंमत वाढायला आणि घर कटाळायला गाठ पडली पाहिजे पुन्हा आपण टोमॅटो तेवढं आण नका त्याने म्हणा काय लागलं का त्याला नाही काय लागलं काय करावं 50 किलो टोमॅटो होते देवळी टोमॅटो फातळी टोमॅटो खाटाखाली टोमॅटो टोपल्या टोमॅटो ते 3 मजले असतं का टोमॅटो ठेवायचं 3 मजले टोमॅटो 50 किलो घेतले ती त्याने चाल जेहरी ते म्हणला जेहरी बाळा टोमॅटो कुत्र खायना म्हणला 5 रुपये किलो गेलं मुलं नाही ते रावत्या नाही घेतले मी पुण्यात हा जोडतो टोमॅटोत बदल नाही लक्ष देऊ नाही का टोमॅटोची किंमत वाढली का गरीब बी घेतल्याशिवाय राहत नाही आणि टोमॅटोची किंमत कमी झाली का गरीब डुंकून सुद्धा पाहत नाही टोमॅटोत फरक नाही किमतीत बदल आहे मुबलक आहे द्यायला तयार आहे उदार आहे फुकट आहे हे बी कळलं पण नेमकं आहे कुठं अभंगाच्या पहिल्या चरणात संगती सुख वाट जीवा वैष्णवा
सांगतात देवाला उद्देश नाही, जीवाला सुख तिथं मिळतं त्यांच्या संगतीमध्ये. कोणाच्या? वैष्णवाच्या. वैष्णव म्हणतात कोणाला? वैष्णव जन तो तेने कहिये, त्याला वैष्णव म्हणतात. दुसऱ्याची पीडा जाणतो तो. शेजारचा मुलगा आहे, दुसरीतला मधली सुट्टी झाली, खेळता खेळता पळत आला, भाता डबा हातामध्ये, उघडा डबा, भात ओरिजिनल आहे ते हातात घेऊन पळत आला, खाड्यावर पाय निसटला, डबा एकीकडं भात एकीकडं, आणि ते खडीचा तुकडा गुडघ्यात घुसला, रक्तबंबाळ झाला. ओळखीचा मुलगा नाही पण तोडून एक साधा ग्रहस्थ आला आणि त्यानं बघितलं, अरे बाळू उठून पडलास काय? डबा हातात दिला, ते उठला, ते भारी रुमाल खिशात होता, भारी श्रीमंताचा होता तो. रुमाल काढला आणि त्याच्या जखमेला असा घट्ट बांधून दिला. हे आपल्याला काय माहित नाही कुठला आहे, तुम्हाला हे आपण तसल्यात नाही म्हणलं, तुम्हाला हे एवढंच कळतं की दुसऱ्यावर दया करणे. किती बी ओरिजिनल असला आणि शेजाऱ्याचा मुलगा 4थी 5वीतला खड्यावरून घसरून पडला तर सांगतो, ताता मुलगा पुढल्या म्हणला तसलं जाय म्हणलं. ते आपल्याला नाही, ते वैष्णवाला. वैष्णव जन तो तेने कहे, त्याच्या सोबत गेला का तुम्ही नक्की सुखी झाल्याशिवाय राहत नाही. मान्य आहे महाराज, पण सोबत गेल्यावर सुख मिळतं, फुकट आहे, ओरिजिनल आहे, द्यायला तयार आहे, पण ते घेता आलं पाहिजे ना. नीट आहे का बरं का? सप्ताह चांगला आहे, टाळकरी उत्कृष्ट आहे, सिस्टीम चांगली आहे, सगळं बरं आहे, कीर्तनाला बी आलं, पण रामकृष्ण हरी डोळा लागला. जाताना शाळेला झालं कीर्तन, तासभर अजून पाहिजे म्हणलं, चांगलं होतं. झोपीत इतकं आनंद आहे इथं, पण ती सुख आहे, पण घेता आलं पाहिजे ना. मी पुन्हा एकदा हात जोडतो, हे तर त्यांच्या सोबत राहून घेता येण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात. मी हात जोडून सांगतो, लक्ष द्या. आनंद पाहिजे, छंद पाहिजे आणि आवड पाहिजे. ह्यात एक जरी तुमच्याकडे कमी असेल का तर तुम्हाला त्यातलं सुख घेता येत नाही. हे 3ही एकात राहत नाही. ज्याला आनंद आहे त्याला छंद नाही, छंद आहे त्याला आनंद नाही, दोन्ही आहे त्याला आवड नाही, आवड आहे आनंद नाही. लय आवड आहे, चला की मला बसनच होत नाही म्हणला. नाही, आनंद हे जुने शब्द आहेत. सुख, शांती, समाधान, आनंद आता नाही. आता सगळे जीव गोळ्यावर आहेत. एक बी जीव असं नाही गोळी खात नाही. दिवळीत गोळ्या, फरताळीत गोळ्या, कपाटावर गोळ्या, किचन कट्ट्यावर गोळ्या, पर्स मध्ये बी सगळ्याच्या गोळ्याच आहेत. गोळी गोळी गोळी, प्रत्येक जीव गोळीवर आहे. कोणाला साखरेचं आहे, कोणाला बीपीचे आहे, कोणाला वजनाचे आहे, कोणाला झोपीचे आहे, कोणाला थरासाचे आहे, कोणाला मणक्याचे आहे, कोणाला मानाचे आहे, कोणाला हाराचे आहे, कोणाला गुडघ्याचे आहे, कोणाला कशाची असं पण गोळी आहे. एक जीव सुखी नाही. मी पुन्हा एकदा हात जोडतो, एकाला बरं नाही एवढं आगंतुक कसं मारायचं म्हणून कड गाठायचे. म्हणजे कसं काय सांगावं, लोक चांगला होता मेला म्हणून करल न्यायचंय. ह्यात काही नाही. हे घेता येण्यासाठी आनंद महत्वाचा आहे. पदरपसर तू लक्ष द्या, तुम्हाला आनंदच नाही ह्याचं कारण आहे हव्या जास्त आहे. स्थिर नाही तुम्ही. इतके चंचल आहे, इतके चंचल आहे, इतके चंचल आहे, किती गोळा करावं किती नाही असा प्रश्न तुमच्या समोर. इतके चलाक आहे, इतके चंचल आहे, अस्थिर आहात. स्थिर झाल्याशिवाय आनंद मिळत नाही. लक्ष देऊ नाही का बरं का? आनंद तिथं नाही, जाऊ द्या, गरज नाही आपल्याला. आनंद पाहिजे, छंद पाहिजे आणि आवडही पाहिजे. ह्यातलं एक कमी असेल का तर तुम्हाला सुख घेता येत नाही. घरी तिरगा मिरगी झाली, गुर्र बांधली म्हाताऱ्यानं. दिवस मग होता ना, गुर्र बांधली आणि हाक मारली, होय ग आत नाव काय नव ग माझ्यापुरती एक भाकर टाकते काय? म्हातारी म्हणजे घ्या का आपण सप्त्यात चूल पिटवीत नाही, ध्यानात नाही काय? ते मला आपण 13 वर्ष आहे तसं माझ्या देहात नाही जात काय माहित आहे मला. पण हे चपाती लाडू ते खाऊन खाऊन कंटाळा आला का मला, ते सहन होत नाही. माझ्या पुरती एक भाकर टाक, चला पंक्तीला न ग. एक भाकर टाकली असतं काय म्हातारा म्हणलं काय नाही हो. नाही तुमचं चालत नाही. तुम्हाला एक भाकर खायची असावी, तुम्ही दम देऊन सांगावं, कोणी करीत नाही. म्हातारा मोहर घालून पंक्तीला आणलं.
पण तरसलं म्हातारं जुनं होतं. जुनं जरा म्हातारं मला नाही रे आपल्या जीवनात काय राया नाही. मी एक भाकर टाक म्हणून घरच्याने टाकून काय किंमत आहे आपली असं सणकलं म्हातारं. मस्त पण तिथं पाचशे पण नाही त्याला खाल्लं. भात थोडं खाल्लं आणि केलं आणि ताट मग मागं. लोक म्हणले तात्या जेवत नाही. आज कळलं मला मी काय किमतीच आहे. काय म्हणलं बरोबर काय मी जालवट कराय मी चोरून लाईट वापराय मी रथ पाणी वाचायला मी केसातल्या चपल्या आणायला मी मागून तंबाखू खायला मीच. एवढं करून एक भाकरीची माझी ऐकत नाही. कसं लोक म्हणजे चला कीर्तन ऐकल्यावर थिरवा झालं. मांडपात आल्यावर त्या गळ्यात टाळ टाकला उभाला. मला माझ्या ऐकत नाही आजोबा जेवलोच नाही. राव बा आणि उभा केलं होता त्याला उभा केल्यावर त्यानं हात बांधलं टेन्शन मध्ये. एका भाकरीची माझी ऐकत नाही एवढंच भोकायचं कीर्तन सुद्धा. मी म्हणावं एक भाकर टाकून घरच्या नाही ऐकून मी म्हणावं एक भाकर टाकून घरच्या नाही ऐकून उद्या घोरं सोडित नसतो मला. कीर्तन सुटेपर्यंत एवढंच भोकत होतं आणि त्याला कीर्तन सुटल्यावर विचारलं बरोबर कीर्तन वाईट असतं का म्हणलं बरे होते गाव. त्याला काय अजून घेतं सूट घेता येईल का. नाही 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 घरनं जर अशा वातावरणात इथं आलं का ते डोक्यात तेच राहतं हेतलं सुख तुम्हाला घेता येत नाही. त्यासाठी आनंद असणं फार महत्वाचं आहे. आनंद आहे त्याला छंद पाहिजे. देवाचे प्लेला हात जोडून सांगतो देवाने हे तिन्ही एकत्र राहू दिलं नाही. आनंद बी छंद बी आवड बी नाही 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 एक कमी ठेवलं. देवाने दोन्ही क्षेत्रातली माणसं अशी परिपूर्ण केली नाही 2024 मध्ये सुद्धा. आज पत्र कुठतरी थोडस राखून ठेवलं त्यांनी त्या क्षेत्रात आणि ह्या क्षेत्रात बी. इथं आनंद आहे त्याला आवड नसते. आवड आहे त्याला आनंद नसतो. असा जो कोणी एखादा आणला का त्यानं ओरिजिनल असं उड्या मारल्या का. उड्या मारणे म्हणजे आनंद प्रगट करायचं माध्यम आहे. नीट आहे का बरं का. आनंद प्रगट करायचं माध्यम त्याचं नाव नृत्य आहे. हे तर एकदा या टाळ गळ्यात टाका आणि आनंदानं गा नाचा आणि उड्या मारा. अभंगाचा दुसरा गायनाचे ओढे आपली या छंदे. 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 सांगितलं गेल्यावर नक्की सुखाची प्राप्ती आहे. पण गा नाच
मनाचा उड्या मारा गायनाचे उडे ते कसं अपुल्या छंदे नुसते छंदे नाही मनाच्या आनंदे आवडीने आनंदे मनाच्या आनंदे आवडीने गायनाचे उडे असं जर तुम्ही तिथं जाऊन केलं का तर नक्की तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहत नाही संसार एकंदरीत दुःखाचा आहे संसाराचा आमचा काही संबंध नाही आमचा भगवंताही संबंध आहे संतांच्या संगतीमध्ये वैष्णवाच्या संगतीमध्ये ओरिजिनल सुख आहे त्याची तुम्हाला गरज आहे का ते तुम्हाला तिथं गेल्याशिवाय मिळत नाही वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उड्या पुण्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने विठोबा रखू माझे हरी
कंदोरा कंदोरा शिवकरवाडी नागराज गायनाचे ओटे अबोलिया गायनाचे ओटे अबोलिया गायनाचे ओटे गायनाचे वडे आपुल्या झंदे मनाच्या आनंदे आवडीने. 2 चरण झाली, 2 चरण 5 मिनिटात सांगतो. पटलं महाराज आम्हाला, त्यांच्याजवळ सुख आहे द्यायला तयार आहे. मोबलं काय आम्ही गेल्यावरती मिळेल. गा नाचा उड्या मारा, छंद आनंद घेऊन जा, नक्की सुख मिळेल. आता काय अडचण? अजून एक अडचण आहे. काय अडचण आहे? आता हे सगळं तुम्ही तिथं घेऊन गेला का सुख मिळेल, पण बऱ्याच गोष्टी त्याग करावा लागतो. कोणत्या गोष्टी? एका मिनिटात सांगतो. त्यांच्या सोबत गेल्यावर लाजायचं नाही, त्यांच्या सोबत गेल्यावर भ्यायचं नाही, तिथं गेल्यावर शंका घ्यायची नाही. आणि चौथाई मान एका मिनिटात सांगतो. पण हे तर आल्यावर लाजल्याशिवाय राहत नाही, हे जीवाचा स्वभाव आहे. कीर्तनात टाळी वाजवायला पाहिजे, पण हे तर टाळी वाजवत नाही. बाहेर टाळ्या वाजवायच्या नसतात, पण बाहेर टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही.
ते गप्पा मारताना कट्ट्यावर बसून दोघं जण बसलेले असतात, एकमेकाला असा रंगाला वेश येतो आणि मग ते असं हात मोर करत होती पूर्ण मध्ये डास तिथं बाहेर. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, हातावरी हात हसून या फळी नाहीत वाजवी टाळी लाज वाटे हातावरी हात हसून टाळी वाजवताना लाज वाटते. हातावरी हात बाहेर हसोनिया फळी आणि हित वाजविता टाळी लाज वाटे. इथं लाजायचं नाही. दुसरं भय भयनाम भीती सर्वात जास्त भीती वेळ नाही आपल्याला मरणाची, त्याला हित आल्यावर भ्यायचं नाही. तिसरं शंका संशयावनी थोर अनिक नशे पाप घोर विनाशाशी वाघोर प्राणी असे. संशय तयार झाला की विश्वास संपतो आणि विश्वास संपला की सर्वस्व नष्ट होतं. शंका घ्यायची नाही. चौथं मान, पण स्वभाव आहे जीवाचा. हेत आल्यावर मान मागितल्या माफी मागून सांगतो. रात्री चांगला गायक खाली बसला, चांगलं म्हणणार मोठं बसला असणार, खाली बसला बास म्हणलं. काय झालं काय नाही कोण काय म्हणलं काय का भरत नाही नाही भरत नाही. मला आजचे दिवस उभा राहणे कोणा कधी येणार नाही. महाराज मला मी काय म्हणायसाठी नाही म्हणणार बी नाही म्हणला आणि म्हणण्यापाशी काय असतं म्हणलं. पण ह्यांचं काम आहे का नुसतं मंतरी म्हणायचं म्हणलं. त्यांची तीच म्हणते ती त्यांचा मान बस. मानाची जागा इथं नाही. इथं मान घ्यायचा नाही. लाज भय शंका आणि मान ह्याच्यापेक्षा साधन वेगळं नाही. महाराज हे सोपं आहे, पण हे सगळं सोडून दिलं आम्ही ह्यांच्या सोबत राहिलो तर आमचं कसं होईल. 2 मिनिटात सांगतो. तुकाराम महाराज तुम्ही तुमची काळजी बिलकुल करू नका. हे सोडून इकडं आला का मी देवाला सांगतो बरं सांभाळा. बरं नाम सायास शब्द आहे. 2च मिनिटात सांगतो. सायास म्हणजे 18. अख्ख्या जगाला देव सांभाळतो हे सहज आणि इकडं आल्यावर सांभाळतोय ते 18. त्यातलं नाही कळत आपल्याला सांगतो. वारीकरी जीव घालणं वेगळं आणि जावाई जीव घालणं वेगळं. फरक कळते दोन्हीतलं. वारकरी हाय असा जीव घालतात आणि जावाई सायासानं. मी रात्री माफी मागून सांगतो, रात्री जेवायचं राहिलो, कार्यक्रमाला गेलो, जायला वेळ झाला, ते तशी तंग होतं वातावरण. त्यांनी विचारलं नाही कुठं आलं काय नाही. 9ला चालू केलं. मी गाडीत उतरायला आणि ते बरं चहा नाही पाणी नाही खावा कसा उशीर लवकर कोण विचारलं. एवढी वारस रे कोणा नाही. पण बोलायचं का तर गुतलं ना. कीर्तन संपल्यावरती नारळ दिला निघून गेली दोघं. मी नाराज होऊन असं खांबाला टेकून बसलो. कोणीच नाही. जाताना तरी चहा पे निघाल्यावर पाऱ्याचा इना घेऊन एक मंडपात उभा होता. पाऱ्याचा इना त्याचं दर्शन घेतलं आपलं. ते म्हणजे महाराज का म्हणलं होय. निघालात का म्हणलं हा. झालं का जेवण म्हणलं नाही राव. जेवण केलं नाही म्हणलं नाही राव. खरं जेवण राव काय म्हणलं खरं जेवण नाही. जाऊ द्या म्हणलं मी परगावचा आहे राव म्हणलं. तुम्ही ताण घेऊ नका तर मी घरी जाऊन देऊ. जवळ आहे काय राव म्हणलं लई लांब आहे तुम्ही घरी जाऊन थांबा म्हणला. आणि त्यांनी 2-3 पोरला हात मारले. भांडो पांड्याव ते म्हणलं अहो म्हणलं पहिली ना एक टाकतंय म्हणलं. ते आता पालकांना कीर्तन सुटल्यावर पोराला हात मारल्यावर जवळ कोणी येईल. तिने त्याला अहो म्हणणं नको चल घरला. मग त्याने जाणत्या माणसाला हात मारली. दादा पळत आलो काय झालं मला राहायला घेणं करायला. ते मला महाराज जेवायचं राहिलं. त्याने जे माझ्याकडे राखा राखा बघितलं तेवढ्यावर ओळखलं हे बी शिव घालीत नाही. बोलायचं का ते म्हणलं जेवण केलं नाही का मिळून नाही राव. कवा आलता म्हणला मला पाहून नवरा लवकर येत नाही का म्हणलं मला जेवायचं नाही. मी घरी जायला जेवतो पण ये ना करायची नाही राव म्हणला. 2 तास चला म्हणला. गेलो होतो घरी. त्याने दरवाजा वाजला. ती काकून दरवाजा उघडून बघितलं आणि विचारलं. ते म्हणलं मगाचं महाराज चहा करायचा का ते म्हणलं मग
बाई म्हणला माणसात राहावं लागतं शिळीकडे बघ. म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे काल सकाळी आणली होती बाई सप्त्यातली जे भाकर पोत्र्याला म्हणून, पण वावरात कोण गेली नाही ती शिळी राहिली. वाढ म्हणला या महाराज. बरोबर झालंय मिळला ते बसवलं मला, ते ताटली आणली ती शिळी भाकर सकाळची कालची, आणि त्याला मोकळी चटणी शिवली वरण. करा चालू, मी पाणी फिरवून केलं चालू, पण मी चटणीकडे एकदा बघितलं त्या घर मला कडे एकदा असं ते ध्यानात आलं नाही. त्यामुळे नऊ काय घातलं हे जुनं नव्हतं, कळतं लगेच काय मागते ती बघितल्यावर. मी चालू केलं जेवायला, पण शिळी भाकर मोकळी चटणी मिळ लागत नाही. दुमकी भाकर करून चटणी भरली, तोंडात घालायला भाकरीनं चटणी सोडून दिली. नावेला झाला माझा, नावेला जाणं म्हणलो काका काय थोडं तेल, तेल आण. काका मला काय झालं लेकरू झोपले तेल आहे, मला काय माहित नाही का ना आपल्या तेल नाही काय, पण त्या नावाजी काय होईल म्हणून मी दिलं नाही. हे देत नाही रे, आता पाणी होतं, पाणी ओतून एकाच खायला, आणि त्यांचा थोरला जावाई यायला. थोरला जावाई नसं पत मला महाराज तुम्ही नलो होय कसं काय नलो महाराज कार्यक्रम तुम्ही मला मला सासरवाडी आहे. पण उशीर एवढा गाडीचा घोटाळा झाला. म्हणला हे कालच्या धरण म्हणजे ती बहिरवी तुम्हाला देतो या, बहिरवी तुम्हाला देतो या. गायक होता चांगला, आणि ते गाडीचा घोटाळा झाला. मला कीर्तन बी गेलं, बहिरवी गेली. मला जेवण नाही राव केलं, म्हणलं हे वाय करायची पद्धत आहे. जवळच माझ्या निघलं, धरलं हातानं बस मला बस बसलं ती घर चालू. त्यांनी बाकीला हात लावायला आणि सासऱ्यानं बघायला. पाहुणं थांबा तुम्ही पुन्हा जेवसाल. मला पांड्या पुन्हा जेवतो का जेवतो म्हणलं घर चालू. त्यानं हात लावायला पुन्हा सासूबाई आल्या. महाराज झालं काय तुम्हाला गडबड आहे तुम्ही जेवून जावं. म्हणलं मला गडबड आहे तुम्हाला कोण म्हणलं, मला नाही गडबड न तुम्हाला लांब जाईल तुम्ही जेवा. पाहुणं पुन्हा जेवत्याला हात ओढून सांगतो लक्ष द्या. मला हाय असं जेव घातलं आणि पाहुण्याला तासानं 8 तासानं जेव घातलं. पदर पसरून सांगतो लक्ष द्या. देव सरसगट सगळ्याला हाय असं सांभाळतो, अख्ख्या जगाचं भरण पोषण करतो म्हणून विश्वंभर नाव आहे. पण इकडे एकदा आलं का जरा सायासानं सांभाळा असं तुकाराम महाराज म्हणे. अजून मी 2 मिनिटात अख्ख्या जगाला सांभाळतो, कोणाला उपास ठेवत नाही. एके दिवशी सहज वेळ नाही मला, पण एका मिनिटात सांगतो. चालतं थोडं पुढे गेलं नेम आहे. जग जेवल्याशिवाय देव जेवत नसतो, प्रजा जेवल्याशिवाय राजा जेवत नसतो, लेकरं बाळ जेवल्याशिवाय मायबापाने जेवायचं नसतं, पती जेवल्याशिवाय पत्नीनं जेवायचं नसतं. हे जो नाही तुम्ही लय डोक्यात घ्यायचं नाही. आम्ही सांगावं लागतो तुम्ही ऐकावं लागतं. पती जेवल्याशिवाय पत्नीला जेवायचा अधिकार नाही, लेकरं बाळा जेवल्याशिवाय मायबापाला जेवायचा अधिकार नाही, प्रजा जेवल्याशिवाय राजाला जेवायचा अधिकार नाही, आणि जग जेवल्याशिवाय आज बी देव जेवत नाही. रुक्मिणी आईसाहेबांनी स्वयंपाक केला, भगवंताची वाट बघत बसल्या. ताजा स्वयंपाक होता, देवाचं आगमन झालं, टाइम भरून दिला, पाठ टाकला आणि विचारणा केली जेवण. 5 मिनिटं थांबा. गप बसल्या. 5 मिनिटांनी विचार जेवण. थांबा जरा. पुन्हा विचारलं जेवण. वाढा. वाढलं. आईसाहेब समोर बसल्या होत्या वाढायला. चतकोर 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 पुढे ठेवायला काटामध्ये जुन आहे. आता काय आपुलकी आहे, कोण वाढतंय काय नाही. जेवायचं नाही ते म्हणलं ताट घेऊन या. आणलं म्हणलं ताट आपण आणायचा, ताण भरून आपण आणायचं, टोपलं जवळ आपण घ्यायचं, आणि मग ते म्हणते आले धुणं धुवून. घ्या म्हणायला कोण नाही, जेवा म्हणायला कोण नाही, वाढायला कोण नाही. चतकोर चतकोर 2 चपात्या खाऊ दिल्या. देवाला हळूच रुक्मिणी विचारलं हो काय ताजा स्वयंपाक होता पण अर्धा तास लेट केलं, शिळा केला, कारण काय. देव म्हणे रुक्मिणी थोडी माणसं जेवायच्या वेळी त्यांना अन्न दिल्याशिवाय ते खाल्ल्याशिवाय मी खात नाही ना. रुक्मिणी गप्पा कोण राहिलं काय समाधान त्यांचं तुमचं काय. म्हणजे माझा स्वभाव आहे, माझा धर्म आहे, अख्ख्या जगाला दिल्याशिवाय मला अन्न खाता येत नाही असं आहे काय. रुक्मिणी म्हणलं बरं. महिना 2 महिने इसराळी पडू दिलं आणि एका स्टीलच्या डब्यात 100-200 मुंगे 100-200 मुंगळं भरलं. कॅरी बॅग लावून कोफानं आवडलं. एका उपरण्यात गुंडाळलं.
ते पेशवेत घातलं आणि खुंटीला पेशवे अडकावले. देवाला येऊ दिलं, आगमन झालं, जेवण वाढा. वाढलं, 2 घास खाऊ दिलं, मग पुढे बसून विचारलं, देवा काय गेल्या महिन्यात काय म्हणला होता? देव म्हणले काय, की सगळ्याला अन्न दिल्याशिवाय मी अन्न खात नाही. बरोबर आहे. आज कोण राहिलं का बघा? देव म्हणले कोण नाही. ध्यानात आणा, कोण नाही. विसरलं का बघा? नाही म्हणलं तर थांबा. आणि ती पेशवी खाली घेतली. पण पेशवी खाली घेताना डबा जड लागला. रुक्मिणी ओळखलं काहीतरी घोळ आहे. काय झालं? काय नाही. उपरण्यातनं काढला आणि डाव्या तळातावर घेतला रुक्मिणीनं डबा आणि उजवं तळात डब्यावरनं टाकलं आणि आपल्या बाजूनं उजव्या अंगठ्यानं थोडं टोपण असं उचललं. उचलल्यावर कळलं साखरेनं डबा गच भरलाय आणि मोंग्या मुंगळं झोपून झोपी तसंच टोपान दाबलं. फरशीवर ठेवलं, जी मागं ढकललं, उतरंडीला डबा गेला माग. देव म्हणले काय झालं? म्हणले काय नाही, उगा म्हणले होते करा चालू. देव म्हणले रुक्मिणी दगडातली जीव घालतो, दगडातली डब्यातले कुठे घेऊन बसले. मोठा दगड असतो हत्ती एवढा. रुक्मिणीने त्या हत्ती एवढ्या दगडाच्या पोटात एक बेनकुळी असते, श्वास घ्यायला जागा नसतो, पण भरण पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे, तिला उपाशी राहू देत नाही. आणि डब्यातली कुठं घेऊन बसलेस, अख्ख्या जीवाचं भरण पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे. देव सांभाळतो बघा, प्रत्येकाला सांभाळतो. पण हे सगळं सोडून इकडं आलं का आता झाला सायासानं सांभाळा. तुका म्हणे आता आपुल्या सायासे अम्मा जगदीशे सांभाळावे. ज्ञानेश्वर
मोरखंडी फंका गायनाचे ओढे आपल्या छंदे गायनाचे ओढे आपल्या छंदे
आपल्या झंदे मनाच्या आनंदी आवडेला भैशंका दुरावीला मान नकडे साधनी आपते तुका म्हणे आता पुल्या सायाच्या माझ्या कधीशी सांभाळावे जायली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करून सेवेला परिणाम काही चुकलं असेल कमी झाला असेल अक्षर झाले असतील लागाव झाला असेल मागं पुढं झालं असेल काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत बरोबर आहे तेवढी सद्गुरूंची कृपा आहे टाळकरी मृदंगाचार्य श्रोते मंडळी सर्वांनी व्यवस्थित साथ दिल्याबद्दल मी तुमचा शब्दशः ऋणी आहे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय जय